कारणे भाव तस्मात गोड की नाही बघा. त्यांचे पायी घाली मिठी मोल न घे जग जेठी भावा एकासाठी खांदावा हे आपल्या. मोल घेत नाही म्हणजे पैसा घेत नाही पण काम फुकट करत नाही हे महत्वाचं आहे ना. मग कशा करता भावा करता करतो. भावाविन देव नकळे निसंदेह गुरुवेन अनुभव कैसा कळे. काही न लगे काही न लगे काहीच लागत नाही. भाव लागतो. आण घेऊन सांगायला तुकोबाला पांडुरंगाची आण आहे की त्याला काही लागत नाही. लागतं ते काय भाव. मग आपल्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करायची असेल तर या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कीर्तन थोडस ऐकायला तुम्हाला जडच जाईल कारण कुठलंही औपचारिक औषध कडू असतं हे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे. पण कडू असलं तरी झालेला रोग कमी करण्याकरता पिवावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. एवढं लक्ष द्या. हा सगळा आटापिटा चाललाय कशा करता मला मोकळ्या मनानं सांगा बरं. आपल्या जन्मापासून मरेपर्यंत नाना प्रकारचे सायास करतो. कशा करता चाललंय मोकळ्या मनानं सांगत चला बरं. काय वाटतं तुम्हाला की आपण हे करतोय ते कशा करता. सगळ्याच्या मुळाशी सुख आहे. सुखाच्या प्राप्तीची अपेक्षा आहे. क्वचित जणाला फार विरळ्या जणाला भगवत प्राप्तीची अपेक्षा आहे. फार क्वचित जणाला. पण तरी देखील लौकिक दृष्टीने माणसं म्हणतील मी म्हणेल कशा करता करताय तर माणसं म्हणतील देवा करता. देवा करता करायला चाललंय. देवासाठी चाललंय. पण कधी कुठं दिसत नाही देवा करता काय करत असतील म्हणून. लोकाचार कधी देवा करता नसतोच. तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेल्या गोष्टी सांगितले की देवा आम्हाला फक्त एकांताचा वास दे. भगवंताच्या प्राप्तीकरता लोकाचाराची गरज नाही. एकांताचा वास दे मज देवा ब्रह्म ब्रह्मी रस देव सदा ब्रह्म ब्रह्मी रस सदा ब्रह्मी ब्रह्म रस देव सदा ब्रह्मी ब्रह्म रस कामने हमारे कारणाचा वास ब्रह्म ब्रह्मी रस देव सदा ब्रह्म ब्रह्मी रस देव सेवन करण्याकरता एकांताचा वास पाहिजे. एकांत पाहिजे. लोकाचारापासून निवृत्ती पाहिजे. मग हा लोकाचार
लोकाचार कशा पायी? तर साधू संतांनी हा लोकाचार एका अंगाने धरला का? बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या कॅटेगरीमध्ये सर्वांना एक केलं. कारण आपण सद्गुरूच्या समोर एकटे बसून तत्वज्ञान शिकण्याच्या पात्रतेचे नाही. आधी पट्टी देत असताना आपल्या अगोदरच्या व्यक्तीने किती दिले हे बघून देणारे आपण आहोत. देणगी देत असताना माहिती आहे ते जमा करणाऱ्या माणसाला आधी वही बघितल्या जाते, कोणा किती दिलं कोणा किती दिलं, मग यांना दिलेलं जाते. देणारा हा, घ्यायला आलेले 4-5 मंडळी. आता त्या व्यक्तीचा आणि अगोदर दिलेल्या नावाचा कुठं संबंध येतो काय सांगा? आधी उकाळा पाकाळा ह्याला तितकेच का दिले त्याने तितकेच, एवढे बोलायचे द्यायचे दोघापेक्षाही निम्मे. म्हणजे माणसं पारमार्थ करत असताना आधी दुसऱ्याला बघतात, दुसऱ्याला बघून करतात. दान द्यायचं म्हटलं तरी दुसऱ्याला बघून, पुण्य करायचं म्हटलं तरी दुसऱ्याला बघून, पण पाप करत असताना मात्र झापून करतात. कोण असा हिम्मतवाला माणूस आहे सांगा उजागर पाप करतो? दारू पिणाऱ्याला कधी वाटत नाही की आपण असं करावं म्हणून, पण करतो लपून. चोरी करणाऱ्याला वाटत नाही कधी उजागर कोणी चोरी करते का? अद्याप तुम्ही बघितले असेल, आला डायरेक्ट, आता आपण एवढे कीर्तन चालू बसतो डायरेक्ट आला देवीच्या गळ्यातले हार घेऊन गेले, असं घडलंय का? उजागर चोरी. माणसं पाप झापून करतात, पुण्य करताना माणसं लोकांतात करतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण पुण्य करतो हे लोकांना दिसलं पाहिजे, भावना सगळ्यांची आहे. पाप करताना कोणाला दिसत नाही अशी मात्र भ्रांती आहे त्याची. पण पाप करताना ज्याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत ना, कॅमेरे लावलेत ना, ते कॅमेरे बिन बॅटरीचे आहेत. आपल्या बॅटऱ्या संपतात, त्याला काही वेळ काळ आहे, पण परमेश्वरानं लावलेले कॅमेरे असे आहेत ते कधी संपत नाही. त्याला काळ लावून त्याचं तोंड बंद करता येत नाही. अलीकडले कॅमेरे खराब होतात, पण त्याचा कॅमेरा अद्याप खराब झाला नाही. आणि ज्या दिवशी त्याचा कॅमेरा खराब होईल त्या दिवशी आपलं कुठंच काही नसणार आहे, हे लक्षात ठेवा. मी कशा करता बोलतो हे? आपण ज्या वाटाने चाललोय वास्तविक तो रस्ता तिकडं जातो का? ती भक्ती करतोय वास्तविक तिकडं चालली का? आता आम्हाला 7-8 10 फोन करावा लागलो की आम्ही यायला रस्ता बरोबर यायलाय का तुमच्या गावामध्ये, खात्री करावं लागली वेळोवेळ. कारण मॅपवर विश्वास व्हायला नाही आमचा, कारण त्यानं बरंच बार फसिलंय आम्हाला. ज्या माणसानं 4दा-2दा फसिले त्याच्यावर विश्वास ठेवून तरी बसत नाही. बार आता आनंदरावाचा फोन सारखा चालू होता, उजवा रस्ता आलाय, डावीकडे आलाय, कुणीकडे वळावा. पंचायत नाही, विश्वास नाही बसत महाराज. एकदा त्याच्याकडून गलती झाली की पुन्हा विश्वास नाही. मग आपण चाललेला रस्ता वास्तविक जिथं जायचं आहे तिथं चाललाय का याची खात्रीच पाहिजे, तर केलेल्या साधनेला अर्थ राहते. आणि नुसतं रस्ता दिसला गेलं आणि पुढं बंद, सगळं केलेलं सायास व्यर्थ जाते. सायास केलेले कष्ट व्यर्थ जातात. तुम्हाला वाटते काय महाराज की आपण केलेले कष्ट व्यर्थ जावेत म्हणून? पण अलीकडं काय व्हायला सांगतो तुम्हाला. जेवढं काही कष्ट तुम्ही करायलात ना, आपण करायलोत ना, ते वास्तविक ते कष्ट सगळे वायफळत चालले, निष्फळ व्हायला लागलेत. त्याला कारण आहे आपण त्यामध्ये सुख सापडायचा प्रयत्न करायला लागलो. सुखाची बाजू दुसरीकडे आहे. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव कोणता? संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडीला जोपर्यंत संताच्या दर्शनाच्या महात्म्याची आपल्याला किंमत कळेल ना, त्या दिवशी देव कळतील. आणि एकदा संत कळाला की देव कळून घ्यायची गरज राहत नाही, आपोआप सगळं होतं. नुसतं कंपाऊंडर डॉक्टरच्या जवळ राहिला, डॉक्टर पेक्षा जास्त माहिती होत, फक्त पदवीच राहिना म्हणा, तो लिहून देऊ शकत नाही इतकंच, पण माहिती सगळंच राहते त्याला. आणि कधीही कोण्याही टायमाला डॉक्टरच्या कॅबिन मध्ये जाऊ येऊ शकणारा कोण व्यक्ती असतो? कंपाऊंडर असतो, पीए असतो. संत हे देवाचे पीए असतात. त्यांना कधीही घुसता येतं मध्ये, कधीही बाहेर येता येतं. डॉक्टरच्या खिशाची पेन सुद्धा काढून येता येतं.
तसं संताची ताकद अशी आहे, देवाला जाऊन बोलता येतं, देवाला काम सांगता येतं, अधिकार आहे संताचा. आणि जेव्हा आपण संताची जवळीक करू, तुम्हाला अजून लक्षात येण्याकरता सांगतो, आपण जेव्हा नंबर लावतो कोणी दवाखान्यात, आधी काय करावं लागते? नाव लिहावं लागते. कोणाकडं? कंपाऊंडराकडे नाव लिहावं लागते. मग तेच जर आपल्या ओळखीचा राहिला तर घरून नाव लावता येते, फोन करून गेल्या नंबर डायरेक्ट होते ना असं. आणि तो जर आपल्या ओळखीचा नाही गेला तर मग तसं बारी बारी आली. तसं मला एकच म्हणायचं आहे, कंपाऊंडर ओळखीचा ठेवा. बघा तुमच्या लक्षात येईल, कंपाऊंडर ओळखीचा ठेवला की डॉक्टर पशी तुमचं गेल्या काम होते. अर्थे संताच्या संगतीत राहिलात, संताच्या ओळखीत राहिलात, संताच्या चरणाशी राहिलात, देवाला तुमचं काम करावंच लागते. धरिती जहान